राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासंदर्भात आज तहसील कार्यालयामध्ये मॅरेथॉन बैठक आयोजित केलेली आहे। सर, काय नेमक्या समस्या होत्या नागरिकांच्या आणि कसा प्रतिसाद नागरिकांचा मिळाला? वरुडच्या पंचायत समिती आणि तहसील कार्यालयामध्ये अनेक तक्रारी लोकांच्या होत्या। दुर्दैवाने काम होत नव्हतं, कोणी ऐकून घ्यायला तयार नव्हतं। विशेषतः पंचायत समितीमध्ये सामूहिक विहिरीचे प्रकरण जे 400-500 विहिरी आहे, त्यापैकी 240च विहिरीचे प्रस्ताव पूर्ण करून पाठवण्यात आले आणि अगोदर प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि आता नवीन जर नियम व्हिडिओ सांगत असेल तर त्या शेतकऱ्यांचा दोष नाही आहे। आणि त्यामुळं ही बैठक घेतली। मोदी घरकुल योजनेचे पैसे यायचे, मनरेगाचे पैसे यायचे, अनेक ठिकाणी मस्टर झिरो मस्टर म्हणून पाठवलेले आहे। सगळ्या पांधन रस्त्याला ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा मिळाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा प्रस्ताव करण्यात आलेला आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी जलद गतीनं होणं आवश्यक आहे, कारण का आता सातनूर ते सातनूर धरणापर्यंतचा पूल तो पोरगा मरता मरता वाचला, म्हणजे काल जो होता। दुर्दैव असं आहे की त्या पोराने रागामध्ये व्हिडिओ केला, त्याच्यावरच पोलीस केस दुर्दैवाने झाली। आणि असं जर एखाद्या पोरावर अन्याय होत असेल म्हणजे त्यांचा प्रश्नही सुटत नाही आणि न्याय मिळत नाही आणि उलट काही बोललं तर पोलीसमध्ये बसूनही ठेवलं जातं। आणि त्याच्यामुळं मी तातडीनं इथे आलो आणि जेवढ्या अतिवृष्टी आहे, कोणाची मयत झालेली आहे, संजय गांधी श्रावणबाळाचे पैसे मिटिंग झाल्यानंतर 3-3 महिनेपर्यंत त्यांना मिळत नाही आहे आणि त्यामुळं हे स्ट्रीमलाईन करण्याकरता आलो। आज तहसीलदार BDO यांनी सहकार्य केलं, कलेक्टरशी बोललो, मनरेगाच्या सेक्रेटरीशी बोललो, CO जिल्हा परिषदशी बोललो आणि शनिवारी अमरावतीमध्ये COच्या समक्ष BDOला बोलावलेलं आहे आणि ज्या प्रलंबित गोष्टी जिल्हा परिषदकडे आहे त्या पूर्ण करण्याचं कबूल केलेलं आहे आणि 10 दिवसाच्या आत आजचे जे मिनिट्स आहे त्याच्याप्रमाणे कारवाई करून पुन्हा 10 दिवसानंतर मी मिटिंग घेईन। पंचायत समितीच्या या विहिरीच्या अनुदानासंदर्भात मागे गिरीश कराड यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं, परंतु त्यानंतरही नागरिकांची समस्या जैसे ती आहे। आता तरी याच्यावर ॲक्शन होईल का आणि नागरिकांच्या खात्यात किती दिवसात पैसे जाईल? शनिवारी COकडे ती बैठक बोलावलेली आहे आणि माझं असं आहे की आंदोलन वगैरे करण्याच्या ऐवजी खासदार या नात्याने अधिकाऱ्यांचा समन्वय करून अधिकाऱ्यांच्या काही शंका असल्या कुशंका असल्या त्या काढून तातडीनं निर्णय झाला पाहिजे आणि तातडीनं त्याच्यावर तोडगा निघाला पाहिजे। आणि म्हणून CO मॅडमशी बोललो, त्यांनी मी उद्याच जाणार होतो पण मी त्या मेळघाटला असल्यामुळं शनिवारी बैठक लावली आणि त्यामध्ये निर्णय होऊन जाईल। डॉक्टर अनिल बोंडे भारतीय जनता पार्टीचे विकास कामाचे सिंगम होते, आताच्या काळामध्ये सिंगम रिटर्न हा भाग होईल का? रिटर्न नाही, मी सातत्यानं संपर्कात आहे। रिटर्नचा प्रश्न नाही आहे, कारण का 5ही वर्षापर्यंत जेव्हा खासदार नव्हतो, भारतीय जनता पार्टीला अत्यंत पोषक हा मतदारसंघ खासदार नव्हतो तेव्हाही लोकांच्या सेवेत तुम्ही काय सुरुवात करा? नाही, सगळीकडेच बैठका घेतो आहे, म्हणजे इथेही बैठका घेतो, अचलपूरलाही गेलो तरी आढावा बैठका घेतो। खासदार या नात्यानं बैठका घेणं आवश्यक आहे आणि जिथे जिथे प्रलंबित प्रश्न असतील। दुर्दैव असं आहे की अनेक वेळा एखादा माणूस म्हणजे माणसाला असं वाटतं की आपण खूप काम करून राहिलो, पण जो गोरगरीब माणूस आहे त्याच्या लहान लहान समस्या आहे त्या सोडवणं महत्त्वाचं आहे। त्याला तुम्ही का आकाशात दिवे लावून राहिले त्याच्याशी काही घेणदेण राहत नाही। आता तो पोरगा सातनूरचा, तो काल त्या पुलावरून पडला असता, मेला असता, वाहून गेला असता तर मग 4 लाखासाठी आपल्याला म्हणावं लागेल। त्याच्यामुळं त्याची समस्या ती मुळाची समस्या आणि त्यांनी स्वतः हे केलेलं आहे, म्हणजे लोकवर्गणीमधून केलेलं आहे। आता त्या रस्त्याला जर VR देण्यात आला आणि किंवा मनरेगामध्ये सिटी ड्रेनमध्ये ते टाकतायत, मनरेगामध्ये बाकीच्या अटरम गोष्टी जर टाकल्या गेल्या त्याच्याऐवजी मनरेगामध्ये टाकलं असतं तर तिथं स्लॅब ड्रेन झालं असतं आणि ते 5 वर्षात सहज होऊन गेलं असतं। पण ते ग्रामीण भागातल्या जीवाशी खेळणं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या। म्हणजे मोठ्या विकासासोबत कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांकडे दुर्लक्ष होत आहे असं आपल्याला म्हणायचं नाही। आता जे दिसतं आहे ते आहे, कारण का दुर्दैव असं आहे की लोकांच्या मनात असा विश्वासच राहिला नाही की आपलं कोणी ऐकून।
म्हणजे जो विश्वास पाहिजे होता, जे कंट्रोल पाहिजे तहसीलदारावर, BDOवर, सातत्यानं एखाद्या लोकप्रतिनिधींनी दर 6 महिन्यानंतर त्यांचा आढावा घेतला पाहिजे, तहसीलमध्ये आलं पाहिजे. म्हणजे नुसतं रेतीच्यासाठी नाही, पण बाकीच्या गोष्टीसाठी लोकांच्यासाठी तहसीलमध्ये आलं पाहिजे, तहसीलदारासोबत बसलं पाहिजे. आणि तसं जर झालं तरच लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. महाराष्ट्र शासनातर्फे एक लक्ष्मीवेधी योजना लाडकी बहीण ही करण्यात आली. याचा प्रचार प्रसार करण्याची महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे. परंतु ह्या मतदारसंघामध्ये विरोधकांतर्फे किंवा एक विद्यमान आमदार आहेत त्यांच्यातर्फे जे काही प्रकार घडले या संदर्भात तुम्ही काय वक्तव्य करा? नाही, मी एवढंच सांगणार आहे की शासन सक्षम आहे. अंगणवाडी सेविका फॉर्म भरतात आहे, अंगणवाडी मदतनीस त्यांना मदत करते, आशाही त्यामध्ये कामात मदत करतात आहे. आता त्या पांडे म्हणून महिला बालकल्याणच्या होत्या मॅडम, त्यांनी अधिकृत फॉर्म काढले. माझी सगळ्या माता भगिनींना एकच विनंती आहे की ज्यांना राजकारण करायचं असेल ते करू द्या. कारण का असं राजकारण अनेक वेळा झालं. श्रावणबाळ मी आणून देतो, संजय गांधी मी आणून देतो, त्याच्यासाठी एजंट लोकांनी पैसे घेतले. कोणीही कोणतेही फोटोचे फॉर्म काढत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि जो अधिकृत अंगणवाडी सेविकेचा फॉर्म असेल ज्याच्यावर मुख्यमंत्र्याचा फोटो आहे, 2 उपमुख्यमंत्र्याचा फोटो आहे, तोच फॉर्म भरा. कारण चुकून जरी तुम्ही असे आलते भलते एजंट, स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या लोकांचा जर फॉर्म भरला तर तुम्ही वंचित राहू शकाल. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की सगळ्या भगिनींना लाभ देण्याचं ठरवलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. आणि याच्यामध्ये बिलकुल कोणतंही राजकारण केल्या जाऊ नये. प्रत्येक माता भगिनीला त्याचा लाभ मिळाला पाहिजे असंच आहे शासनाचं म्हणणं आहे, मुख्यमंत्र्याचं, उपमुख्यमंत्र्याचं. त्याच्यामुळं कोणीही तुमच्या फॉर्ममध्ये गडबड करू शकत नाही. कोणताच व्यक्ती, कोणताच खासदार, आमदार गडबड करू शकत नाही. मी नाही करू शकत. आणि त्याच्यामुळं तुम्ही सरकारी यंत्रणेचा फॉर्म भरा. कोणाच्या भूलथापात येऊ नका. भूलथापात आलं तर नुकसान तुमचं होईल. आणि त्याच्यामुळं अशा गोष्टीपासून सावध राहा, एवढंच मी सांगतो. राज्यसभेचे खासदार म्हणून नव्हे तर एक जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये कोणता असा मतदारसंघ सुरक्षित वाटतो की जिथे कमळ फुलण्याची शक्यता अधिक आहे? सगळ्याच मतदारसंघात बोलावणार. ठीक आहे. हे होते डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी आपल्या सर्व नागरिकांच्या प्रश्नाला तसेच सर्व प्रश्नाचे उत्तर आपल्याला सडेतोडपणे दिलेले आहेत. पाहत राहा. कॅमेरामॅन राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर, वरुड.